नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक पासून गणित या सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सरळ व्याजचा भाग 2 या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याचा अर्थ होतो की याचा भाग 1 झालेला आहे. भाग 1 मध्ये आपण जे एकूण 7 टाईप बघितलेले आहेत. किती टाईप बघितले आहेत? भाग 1 मध्ये 7 टाईप बघितले आहेत आणि प्रत्येक टाईपचे 3 प्रश्न म्हणजेच एकूण भाग 1 मध्ये आपण 21 प्रश्न बघितले. ज्यांनी भाग 1 बघितला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. तिथे जाऊन तुम्ही सर्वप्रथम भाग 1 बघा आणि नंतर भाग 2 ला सुरुवात करा. मग आज आपण भाग 2 विषयी बोलू. भाग 2 मध्ये तुमचे एकूण 6 टाईप असतील. किती टाईप असतील? 6 टाईप असतील आणि प्रत्येक टाईपचे 3 प्रश्न असतील. म्हणजेच एकूण आजच्या व्हिडिओमध्ये 18 गणिताचे प्रश्न आपण सोडवणार आहे. हे तर लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करू. आजच्या प्रश्नांना सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा, हा आहे आजचा प्रश्न क्रमांक 1 किंवा तुम्ही याला टाईप क्रमांक 1ही म्हणू शकतात आजच्या व्हिडिओमधला. बघा, प्रश्न काय आहेत? एका रकमेची 5 वर्षाची रास 5,000 रुपये व 3 वर्षाची रास 4,500 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? आता ती रक्कम कोणती? तर तुम्हाला मुद्दल रक्कम काढायला सांगितलेली आहे. कोणती रक्कम काढायला सांगितली आहे? मुद्दल रक्कम काढायला सांगितलेली आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं रास म्हणजे काय. तर बघा, रास कशी तयार होते? तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मग आपल्याला या 5,000 ही काय रास आहे, यामधलं जर आपण व्याज बाहेर काढलं तर आपल्याकडे काय उरणार आहे? खाली मुद्दल उरणार आहे फक्त. मग आता ते काढायचं कसं? तर लक्षात ठेवा, काय करायचं आहे? पहिली रक्कम लिहायची. कोणती आहे पहिली रास? तर 5,000 लिहून घेतली. ही 5,000 लिहिली. त्याच्यानंतर तिच्यात समोर तिची मुदत लिहायची. मुदत किती आहेत? तर 5 वर्ष. मुदत किती आहेत? 5 वर्ष. त्याच्यानंतर दुसरी रास घ्या. दुसरी रास किती आहे? 4,500. दुसरी रास आहे 4,500 आणि दुसरी मुदत आहे 3 वर्ष. दुसरी मुदत किती आहेत? 3 वर्ष आहेत. बघा, आता आपण राशीतील फरक काढू. 1 0 10तून 5 गेला, खाली उरला 5. हातचा परत केला म्हणजे 5तून 5 गेले, खाली उरला 0. म्हणजेच इथं आले 500 आणि वर्षातील फरक आला 2 वर्ष. वर्षातील फरक किती आला? 2 वर्ष. आणि राशीतील फरक आला किती? 500. मग हा जे हे 500 जे हे 2 वर्षाचं व्याज आहे. हे 500 किती वर्षाचं व्याज आहे? 2 वर्षाचं व्याज आहे. मग आपल्याला जर 1 वर्षाचं व्याज काढायचं असेल तर आपण काय करणार? 500 भागीला 2 म्हणजे आपल्याला 1 वर्षाचं व्याज मिळणार. किती वर्षाचं व्याज मिळणार? 1 वर्षाचं व्याज मिळणार. आणि 500 भागीला जर 2 केला तर उत्तर येतं बघा 250. म्हणजे 1 वर्षाचे सरळ व्याज किती आहेत? तर 250 रुपये. मग बरोबर आहे. तर मग इथं वर्ष किती आहेत? 5. मग 5 वर्षाचं किती? तर मग 250 गुणिला 5. 5 5 25. 5 5 किती? 25. पण मग इथं 25 गुणिला 5 आहे. डायरेक्ट 25च्याच पाड्यानं भाग देऊन घेऊ आपण. 25 5 125 आणि हा 1 0 म्हणजे 1250. 5 वर्षाचं व्याज किती आहे? 1250. आणि ही काय? रास आहे. म्हणजे याच्यामध्ये 1250 रुपये व्याज आहे. या 5,000 मध्ये किती व्याज आहे? 1250 व्याज आहे. आणि आपल्याला मुद्दल काढायची आहे, बरोबर? ती रक्कम काढायची आहे, बरोबर आहे? म्हणून आपण या 5,000 मधून काय करणार? हे 1250 व्याज काय करणार? मायनस करून घेणार. मग हे तुमचे 5,000 आणि त्यातनं 1250 काय करून घेऊ आपण? वजा करून घेऊ. यातून जर 1250 वजा केले तर आपलं उत्तर येतं 3,750 रुपये. किती उत्तर येतं? 3,750 रुपये. मग ती मुद्दल किती असणार आहे? तर ती मुद्दल असणार आहे 3,750 रुपये. ती रक्कम असणार आहे 3,750 रुपये. तिथं लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. प्रश्न व्यवस्थित समजला असेल
तर पुढचा प्रश्न घेतो. आता पुढचा प्रश्न शॉर्टकटनुसार सोडवतोय पटकन, आता एवढा समजून सांगणार नाही. मग आपल्याला काय करायचे आहेत, मुद्दलमधली फरक घ्यायचे आहेत. मग मुद्दल किती आहेत पहिली, तर बघा 6,000. दुसरी मुद्दल किती आहेत, सॉरी मुद्दल नाहीत, रास. पहिली रास किती आहे 6,000, दुसरी रास किती आहे 4,500. मग मायनस करून घेतो. 4,500 0 0 10तून 5 गेले, खाली उरला 5, हातचा परत करून दिला. हे चाले 4 आणि 1 5, 6 मधून 5 गेले, खाली उरला 1 म्हणजे 1,500. आणि आता वर्षातील फरक काढतो. पहिले वर्ष आहे बघा 7 आणि दुसरे वर्ष आहेत 4, म्हणजे वर्षातील फरक झाला 3चा. बरोबर आहे. मग एका वर्षाचं व्याज किती, तर मग 1,500 भागिले 3, 3 1 3, 3 5 15. एका वर्षाला व्याज येतं किती, 1,500 येतं. तर मग ही रास जी आहेत ही किती वर्षाची आहे, 7 वर्षाची आहेत. बरोबर आहे. मग याला गुणिले डायरेक्ट 7 करतो. 7 5 किती झाले 35, म्हणजेच 3,500 रुपये व्याज कितीमध्ये, 6,000मध्ये. तर मग 6,000मधून 3,500 वजा करून घेतो. काय करतो, 3,500 वजा करून घेतो. 5 हातचा परत करून दिला, बाकी किती उरला मग, तर इथं बाकी उरला आहेत 2, म्हणजेच 2,500 ते काय असेल, मूळ रक्कम असेल. बघा आता तुम्हाला जर प्रश्न क्रमांक 1 आणि 2 व्यवस्थित समजला असेल तर तुम्ही मला काय करा, प्रश्न क्रमांक 3 व्हिडिओला पॉज करा आणि उत्तर तुम्ही काढा. आणि यापैकी कोणतं उत्तर येतं मला कमेंट करून सांगा. मी कमेंटमध्ये तुमच्या कमेंटला रिप्लाय देतो, तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे का चुकलेलं आहे म्हणून. प्रश्न अवश्य सोडवा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय गणित जमत नाही. लक्ष ठेवा. प्रश्न क्रमांक 3 लिहा आणि यापैकी जे उत्तर येईल ते उत्तर तिथं काय करून द्या, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. चला मग मी तोपर्यंत पुढचा प्रश्न घेतो. आपला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4. दर साल दर शेकडा कोणत्या दराने 15 वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्याच रकमेचे निमपट होईल. बरोबर. प्रश्न कशावर आधारित आहे, सरळ व्याजावरती आधारित आहे. आणि काल मी ज्या वेळेसला हा टॉपिक सुरू केला त्यावेळेसला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मी फक्त एकाच सूत्रामध्ये सर्व प्रश्न सोडवणार आहे. आणि ते सूत्र कोणतं होतं तुम्हाला लिहूनही दिलं असेल, तुमच्या लक्षातही असेल. तर ते सूत्र होतं बघा, सरळ व्याज बरोबर मुद्दल, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिला दर आणि छेदामध्ये 100. हे ते सूत्र होतं. बरोबर आहे. मग आता काय काय आपले घटक बघा, आपला पहिला घटक आहे मुद्दल. पहिला घटक काय, मुद्दल. दुसरा घटक आहे मुदत. तिसरा घटक आहे दर आणि चौथा घटक आहे काय, सरळ व्याज. चौथा घटक आहे सरळ व्याज. मग प्रश्नामध्ये आपल्याला कोणता घटक दिलेला आहे, प्रश्नामध्ये एकच घटक दिलेले आहेत आपल्याला. आणि तो कोणता घटक आहे प्रश्नामध्ये दिलेला, तो फक्त मुदत. किती आहेत, 15 वर्ष. मुदत किती आहेत, 15 वर्ष मुदत आहे. मुद्दल माहिती आहेत का आपल्याला, नाही माहिती. पण एक आपल्याला माहिती आहेत काय, निमपट म्हणजे किती समजून घ्या. सगळ्यात पहिले निमपट म्हणजे काय, तर अर्धे. निमपट म्हणजे काय, तर अर्धे. या शब्दाचा अर्थ समजून घेतला म्हणजे आता तुम्हाला प्रश्न कळल. मग जर तुम्ही प्रश्नामध्ये मुद्दल 100 रुपये पकडली, बरोबर आहे, तर मग सरळ व्याज त्याच रकमेच्या निमपट आहे, म्हणजे अर्ध आहे. मग मुद्दल जर 100 असेल तर सरळ व्याज किती असेल, 50 रुपये. त्याच्यापेक्षा निम्म, त्याच्यापेक्षा अर्ध. आणि दर आपल्याला काढायचा आहे, मग दर किती धरायचा आहे, एक्स पकडायचा आहे दर. बरोबर. घ्या मग आता या सूत्रामध्ये संख्या टाकून सगळ्या. बरोबर. सरळ व्याज तर इथं दिलेलं आहे आपलं किती, 50 दिलं ठेवून 50. 50 बरोबर मुद्दल किती आहेत, ही बघा मुद्दल 100 गुणिला मुदत किती आहे, 15 वर्ष. आणि दर तर काढायचा आहे म्हणजे एक्स घेऊ आणि छेदामध्ये सूत्रातले 100 ठेवून घेऊ. बघा आता याचं कॅन्सलेशनची क्रिया करून घेऊ. 100 100 कॅन्सल झाले. बरोबर. मग काय उरलंय आपल्याकडे खाली, 50 बरोबर 15x. 50 बरोबर काय उरलंय, 15x. आता हा एक्स तर काही जागा सोडणार नाही, म्हणजे 50 हा गुणाकारात आहे इकडं, हा भागाकारात होईल. मग 15 15 1 15, 15 त्रिक 45. बरोबर. बाकी किती उरला, तर बाकी उरला 5. दिला पॉईंट. पुन्हा 15 त्रिक 45, पुन्हा 5 उरणार आहेत.
पुन्हा 15 त्रिक 45 म्हणजेच किती 3.33% व्याजाचा दर असेल. किती असेल 3.33% व्याजाचा दर असेल. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. किती उत्तर होतं या प्रश्नाचं योग्य? पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. मग चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 5. बरोबर. आता मी सूत्र काही लिहित नाही इथं, कारण सूत्र मी मागच्या प्रश्नामध्ये लिहिलं होतं. फक्त आता मी काय करतोय इथं त्याचे जे घटक आहे तेवढे लिहितोय. बघा, पहिला घटक आपण घेतला होता कोणता? मुद्दल. दुसरा घटक घेतला होता मुदत. तिसरा घटक घेतला होता दर. आणि चौथा घटक घेतला होता कोणता? तर सरळ व्याज. आता प्रश्नामध्ये जे जे घटक दिले ते लिहून घेऊ. प्रश्नामध्ये एकच घटक दिलेला आहे आणि तो म्हणजे फक्त मुदत. किती दिली मुदत? तर मुदत दिलेली आहे 10 वर्ष. मग मुद्दल तुम्हाला मानायची आहेत. मुद्दल किती मानायची आहेत? तर 100. आणि ते किती पट होते? चौपट. म्हणजे याच्या चौपट किती? 400. याच्या चौपट किती? तर 400. तर 400 होतंय बघा सरळ व्याज 400. मग सरळ व्याज किती पकडायचे? तर सरळ व्याज पकडायचंय तिथं 400. किती पकडायचे सरळ व्याज? तर सरळ व्याज पकडायचं इथं 400. आणि दर काय पकडावं लागेल मग? तर दर पकडावं लागणार आहे एक्स. दर काय पकडावं लागणार आहे? तर एक्स तुम्हाला दर पकडावा लागणार आहे. चला मग आता प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ. सरळ व्याजाच्या सूत्रात टाकायचंय. सरळ व्याजाचं सूत्र आहेत बघा, सरळ व्याज बरोबर, मग सरळ व्याज किती आहे? 400. 400 बरोबर 100. 100 गुणिला 10 गुणिला एक्स छेदामध्ये 100. छेदामध्ये किती? 100. कॅन्सलेशनची क्रिया करून घेऊ. 100 कॅन्सल झाले. मग इकडं काय उरलंय आपल्याकडं? 400 बरोबर 10 एक्स. मग एक्स बरोबर 400 भागिला 10. हा एक शून्य कॅन्सल, म्हणजे 40%. काय उत्तर आलं आपलं? 40%. आहे एक ऑप्शनमध्ये नाही आहेत. ऑप्शनमध्ये नाही आहे, तिथं 45 झालेले आहेत. याला मग ऑप्शन घेऊन टाका 40%. किती टक्के? तर 40% या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. नेक्स्ट प्रश्नाला आता तुम्ही सॉल्व करा. जसा मी प्रश्न क्रमांक 4 आणि 5 सॉल्व केलेला आहेत त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 6 सॉल्व करा आणि उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. याच्यापैकी कोणतं उत्तर येतं आहे तर ते. चला मी तोपर्यंत नेक्स्ट प्रश्न घेतो. तर बघा, नेक्स्ट प्रश्न आहे आता प्रश्न क्रमांक 7. दर साल दर शेकडा 5 रुपये दराने किती वर्षात 7,500 रुपयावर 2,500 रुपये मिळकत मिळेल? मिळकत म्हणजे काय? तर व्याज. मिळकत म्हणजे काय? तर व्याज. मग आता याला पुन्हा आपल्याला सरळ व्याजाच्या सूत्रातच फिट करावं लागणार आहे, कारण मी सांगितलंय तुम्हाला एकाच सूत्रावर आपण सगळे गणित सोडवणार आहे. मग सरळ व्याजाचं सूत्र काय? तर बघा, सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदामध्ये 100. हे तुमचं सरळ व्याजाचं सूत्र आहे. मग टाका या सूत्रामध्ये संख्या. बघा, मिळकत म्हणजे काय? तर मी तुम्हाला सांगितलं मिळकत म्हणजे सरळ व्याज. बरोबर. मग सरळ व्याज किती आहे? 2,500 टाकून घ्या त्याच्या जागेवर. मग त्याच्यानंतर मुदत किती आहे? मुद्दल किती आहे? तर मुद्दल आहे बघा इथं दिलेली आहेत मुद्दल 7,500 गुणिला दर किती आहे? दर हे बघा प्रश्नामध्ये दिलेले आहेत 5% गुणिला एक्स छेदामध्ये 100. बरोबर. कारण की आपल्याला काढायचं काय प्रश्नामध्ये? तर आपल्याला काढायचं आहे प्रश्नामध्ये मुदत काढायची. मुदत किती वर्ष? मग मुदत किती घेतली आपण? तर एक्स घेतली. हा 5% दर आहे, लक्षात ठेवा. चला मग काटाकाटी करून घेऊ. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. 25 एक 25, 25 त्रिक 75 बरोबर. 5 एक 5, 5 दुने 10 बरोबर. 3 एक्स उरला फक्त. काय उरला? तर 3 एक्स उरला. तर मग आता हा राहील 20. 20 भागिले 3 होईल आणि बरोबर हा एक्स राहील. 3 एक 3, 3 सक 18, बाकी उरला 2. दिला पॉईंट झाले 20. पुन्हा 3 सक 18, पुन्हा 2च उरणार आहे.
मग पुन्हा 3 × 18 म्हणजे 6.66 वर्ष. 6.66 वर्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला मग नेक्स्ट प्रश्न घेऊ. आता याला पण सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये टाकायचे. मग सरळ व्याजाचं सूत्र काय आहे तर बघा, सरळ व्याज बरोबर, सरळ व्याज प्रश्नामध्ये किती दिलेत 100 बरोबर मुद्दल गुणिला मुदत. मुद्दल किती आहेत 5000. मुद्दल 5000 आहेत. मुदत माहिती नाही म्हणून x घेतली. त्याच्यानंतर काय आहेत हे 100% हा 10% हा काय दर आहे आणि छेदामध्ये घेऊन टाकायचं 100. सरळ व्याजाच्या सूत्रात टाकले बघा, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदामध्ये 100. कॅन्सलेशनची क्रिया करून घ्या. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल, इथं 50 बाकी राहतील बरोबर आहे. मग आपल्याकडे उरलेलं खाली लिहून घेऊ. 1000 बरोबर 50 गुणिला x गुणिला 10. कॅन्सलेशन जिथं जिथं होतं तिथं करून घेऊ. बघा हा शून्य कॅन्सल होईल, म्हणून याच्या व्यतिरिक्त बरोबरच्या इकडच्या साईडचे पण 2 शून्य काय होतील, इकडच्या साईडचे कॅन्सल होतील. लक्षात ठेवा. मग x बरोबर काय राहिलं, x बरोबर राहिले आपले 10 आणि हा इथं अजून 5 बाकी बरोबर, म्हणजे 5x राहिलेले आहेत. इकडं किती राहिले, इकडं राहिले 5x आणि इकडं राहिले 10. हा राहिले x इकडंच, हा 10 भागीला 5 होईल. 5 1 5, 5 2 10, म्हणजे किती वर्ष तर 2 वर्ष. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. जर तुम्हाला प्रश्न टाईप 7 काय सांगतोय मी, प्रश्न टाईप 7 आणि टाईप 8 व्यवस्थित कळला असेल तर टाईप 9चं उत्तर तुम्ही काढायचे आणि या पर्यायापैकी कोणतं येतंय ते मला टाईप क्रमांक 9 कमेंटमध्ये टाकून द्यायचे. प्रश्न क्रमांक 9 आणि यापैकी जे उत्तर येईल ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकून द्यायचं आहे. मी तिथं तुम्हाला पर्सनली रिप्लाय देणार आहेत. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 10. रामलालने एका बँकेत 5000 रुपये 5% दराने व दुसऱ्या बँकेत 7000 रुपये 10% दराने जमा केले तर एकूण दर काढा. काय करायला सांगितले, 2 बँकेतला एकूण दर काढायला सांगितलेला आहे. असा प्रश्न जर तुम्हाला आला तर काय करायचं आहे माहिती आहे का. सगळ्या इथं पहिले बघा, जी मुद्दल आहे, मुद्दल किती आहे, पहिली मुद्दल घ्यायची 5000 घेतली. पहिली मुद्दल, पहिला दर घ्यायचा 5% अधिक करायचं, काय करायचं आहे अधिक करायचं आहे. मग दुसरी मुद्दल घ्यायची, दुसरी मुद्दल घ्यायची, गुणाकारामध्ये दुसरा दर ठेवायचा आणि छेदामध्ये दोन्ही मुद्दलची बेरीज करायची. पहिली मुद्दल आहे 5000 आणि दुसरी मुद्दल आहे 7000. हे समीकरण सुटलं म्हणजे तुम्हाला बरोबर मिळणार आहेत दर. काय मिळणार आहे तर हा एकूण दर मिळणार आहे. कोणता दर मिळणार आहे, दर एकूण, एकूण दर मिळणार आहे. इथं लक्षात ठेवा. चला मग याची क्रिया करून घेऊ फास्ट मध्ये. बघा 5 5 25, 2 0 25,000. त्याच्यानंतर हे होतील 70,000. हे काय होईल 70,000 होईल आणि छेदामध्ये 7 5 12, 12,000. छेदामध्ये किती हजार तर 12,000 होतील. मग आता 25,000 प्लस जर 70,000 केले तर उत्तर येतं 75,000. किती येतं उत्तर 75,000 आणि छेदामध्ये राहतात 12,000. छेदामध्ये किती राहतात तर 12,000 राहतात. आता इथे कॅन्सलेशनची क्रिया करून घेऊ. हे 3 शून्य कॅन्सल होतील, हे 3 शून्य कॅन्सल होतील. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60 आणि 12 सक किती 72. 12 सक 72. बाकी किती उरला मग तर 3 उरला, दिला पॉईंट. मग पुन्हा 12 दुने किती तर 24. 12 दुने किती होतात तर मग 24 होतात. बाकी उरतात 6 पॉईंट दिले होतील 60. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 किती होतील 48 आणि 12 5 60. म्हणजे 4.25% हा काय असेल, सॉरी 6.25% हा काय असेल तर एकूण दर असेल. किती 6.25% हा एकूण दर असेल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे बघा तुमचा
प्रश्न क्रमांक 11. रामलालने एका बँकेमध्ये 3,000 रुपये 3% दराने व दुसऱ्या बँकेमध्ये 5,000 रुपये 5% दराने जमा केले तर एकूण दर काढा. इथं पण एकूण दर काढायला सांगितलंय. जसा पहिला प्रश्न सोडवला तसाच आपण प्रश्न सोडू. पहिल्या प्रश्नामध्ये सांगितले पहिली मुद्दल गुणिले पहिला दर, पहिली मुद्दल गुणिले पहिला दर अधिक दुसरी मुद्दल गुणिले दुसरा दर, दुसरी मुद्दल गुणिले दुसरा दर आणि छेदामध्ये दोन्ही मुद्दलाची बेरीज म्हणजे 3,000 प्लस 5,000 बरोबर 3 त्रिक 9 3 0 अधिक 5 5 25 25,000. ओके चला खाली बघू. दोघांची बेरीज 8,000. घ्या पुढं क्रिया करून. 9,000 प्लस 25,000 जर केलं तर उत्तर किती येत आहे तुमचं? तर येतं 34,000. किती येतं उत्तर? 34,000. आणि छेदामध्ये किती आहेत? सॉरी 800 झाले, याला 8,000 करून घ्या. छेदामध्ये किती आहेत? 8,000. कॅन्सलेशनची क्रिया. हे 3 शून्य कॅन्सल, हे 3 शून्य कॅन्सल. 8 1 8 8 चौक 32. बाकी उरला 2. दिला पॉईंट झाले 20. 8 दुने 16, 8 दुने 16 बाकी उरले 4. 8 दुने किती? 16 बाकी उरले किती? 4. पॉईंट दिलेले आहेत म्हणजे होतील पुन्हा 8 पंच 40. 4.25% काय असेल मग? एकूण व्याज दर असेल. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला मग नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 हा तुमच्यासाठी आहेत. जर तुम्हाला प्रश्न क्रमांक 10 आणि प्रश्न क्रमांक 11 व्यवस्थित समजला असेल तर प्रश्न क्रमांक 12चं उत्तर तुम्ही काढायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये टाकून द्यायचे. ज्याच्यापैकी कोणतं उत्तर आहे ते तर या कमेंटला मी स्पेशल रिप्लाय देणार आहे. तुमचं उत्तर चुकलेलं आहे की बरोबर आहे म्हणून. आता ज्यांनी अजून पण व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न बघतो. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 13 बरोबर. प्रश्न क्रमांक 13 काय आहे? प्रश्न क्रमांक 13. जर व्याजाचा दर 5% ऐवजी 7% ठेवला तर 10 वर्षाचे व्याज 1,500 रुपये जास्त मिळते तर मूळ रक्कम काढा. इथं मूळ रक्कम काढायला सांगितले आणि व्याज कसं आहे तर सरळ व्याज असणार. ते कोणतं व्याज असणार आहेत? सरळ व्याज असणार आहेत. लक्षात ठेवा कोणतं व्याज असणार आहे तर सरळ व्याज असणार आहे. मग तुम्हाला इथं सरळ व्याजाच्या सूत्राचा वापर करावा लागणार आहे. काय सरळ व्याजाचं सूत्र? मग सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर आणि छेदामध्ये किती तर 100. बरोबर आहे. आता परत प्रश्नामध्ये काय झालेत? 2 दर आलेत. किती दर आलेत? 2 दर आलेले आहेत. प्रश्नामध्ये 2 दर आले पण काय झालंय माहिती आहे का? हा दर 2 रुपयानं वाढल्यामुळे व्याजामध्ये किती फरक पडला? किती फरक पडला तर 1,500चा. म्हणजे याच्यातला फरक घ्यायचा, या दरामधला फरक काढून घ्यायचा. या दरामधला फरक जर काढला तर किती येतो? 2%चा. किती येतो फरक? 2%चा फरक यायचा. मग आपण प्रश्नामध्ये हा 2%चा फरक घेणार आहे उत्तर काढण्यासाठी. एवढं लक्षात ठेवा. मग बघा तुमचं व्याज किती आहे तर इथं दिलेले किती दिलेले? 1,500 बरोबर. मुद्दल किती आहे तीच काढायची. मूळ रक्कम म्हणजे काय तर मुद्दल तीच काढायची म्हणून x गुणिला मुदत. मुदत किती आहे? 10 वर्ष. मुदत किती आहे तर 10 वर्ष गुणाकारामध्ये घ्यायचे आणि दर मग हा घ्या दोघांमधला फरक. दोघांमधला फरक दर घ्या. किती आहे? 2% आणि छेदामध्ये काय येतील मग तर 100 येतील. चला क्रिया करून घ्या फास्टमध्ये कॅन्सलेशनची. आता बघा हा 1 0 हा 1 0 कॅन्सल. बरोबर आहे. 0 0 कॅन्सल झाला. आता इकडं राहील फक्त x. x बरोबर किती आहेत? 150. हा जो आहे तिकडं छेदामध्ये आहेत. याला जर आपण बरोबरच्या या साईडला नेलं तर याला गुणाकारामध्ये जाईल आणि छेदामध्ये हा अंशातला जो आहे हा इकडं छेदात येईल म्हणजे 2 बरोबर. बे 1 बे
बे 7 14, बाकी उरला 1, बे 5 10 आणि 75 गुणिला 100 जर केलं तर उत्तर किती येणार? तर 7500. मग ती मुद्दल किती असेल? तर 7500. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ आता. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. त्याच टाईपवरती सोडवायचं आहे. व्याजातील फरक काढून घ्यायचा. सगळ्यात पहिले व्याजातील फरक किती आहे? तर व्याजातील फरक 3चा आहे. सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये याला टाकून द्यायचं. सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदामध्ये 100. हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. मग आता याच्यामध्ये संख्या भरून घ्या. बघा सरळ व्याज दिलेले आपल्या 2400. सरळ व्याज किती दिलेलं आहे तुम्हाला? 2400 दिलेलं आहेत. सरळ व्याज बरोबर मुद्दल किती दिली काढायची? x गुणिला हा मी दोघांमधला फरक घ्यायला सांगितला आहे, कारण हा दोघांमधला फरक आहे, हा व्याजातील फरक आहे. याच्यामुळं इथं 3% व्याज वाढल्यामुळं त्यामुळं हा व्याजामध्ये फरक झालेला आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून काय करायचं आहे? 3 गुणिला 12 मुदत घ्यायची आहे आणि छेदामध्ये किती घ्यायचे आहेत? 100 घ्यायचे. घ्या क्रिया करून. मग आता 12 1 12, 12 दुने 24 बरोबर. मग आता पुढं आपल्याला क्रिया करता येत नाही, कारण की आता पूर्ण भाग जात नाही. म्हणून काय करणार? 200 हा इकडं छेदात आहे, याला इकडं गुणाकारात घ्या. 100 बरोबर फक्त एकच राहील. हा याला गुणाकारात आहे, हा इकडे गेला की ऑटोमॅटिक भागाकारात जाईल, म्हणून छेदामध्ये ठेवा त्याला बरोबर. आता इकडं थोडंसं बाजूला लिहून घेतो. मग यांची दोघांची क्रिया केली किती झाली? 200 गुणिला 100 जर केलं तर उत्तर येतं 2000 आणि छेदामध्ये किती आहेत? 3 आहे. मग 3 1 3, 3 सक 18, बाकी उरला 2. 3 1 3, 3 सक 18, बाकी उरला 2. पुन्हा 3 सक 18, बाकी उरला 2. पुन्हा 3 सक 18, बाकी उरला 2. म्हणजे पर्यायामध्ये पॉईंट नंतर संख्या दिलेल्या नाहीत, म्हणजे हेच उत्तर आपलं गृहीत धरायचं आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. आता तुम्हाला जर प्रश्न क्रमांक या टाईपचे प्रश्न होते, प्रश्न क्रमांक 13 आणि 14 जर व्यवस्थित समजला असेल तर त्या आधारावरती तुम्ही प्रश्न क्रमांक 15 सोडवायचा आहेत. आणि यापैकी कोणतं उत्तर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायचं आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत मी तुम्हाला ना कमेंट बॉक्समध्ये पहिलेच पिन करून ठेवल. आता माझ्या लक्षामध्ये आहेत कोणकोणते प्रश्न आहेत, मी सर्वांची उत्तर तिथं कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवल. तुम्ही प्रश्न सोडवायचा इथं कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघायचं आहे आणि एक छानशी कमेंट आपल्या व्हिडिओसाठी करून टाकायची आहेत. चला मग तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. दर साल दर शेकडा काही दराने 3 वर्षात 800 रुपयाची रास 956 रुपये होते, तर व्याजाचा दर 4 ने वाढला तर नवीन रास किती? बरोबर आहे. आपल्याकडे एक रास आहे ऑलरेडी, हिला आपण म्हणू जुनी रास. काय म्हणू आपण हिला? जुनी रास. किती आहेत? 956. मग आपल्याला एक नवीन रास काढायची. पुन्हा कोणती रास काढायची? नवीन रास. नवीन रास काय असेल मग? तर 956 प्लस वाढलेलं व्याज. हा जो दर वाढला याच्यामुळं जे व्याज वाढणार आहे ते, तर मग मुद्दल मात्र 30 राहणार आहे बरोबर, आणि मुदत पण 30 राहणार आहे. मग सरळ व्याजाचं सूत्र त्याला टाकून घ्यायचं, डायरेक्ट सरळ व्याज काढून घ्यायचं या मुद्दलाचं. मग बघा मुद्दल किती? सरळ व्याजाचं सूत्र काय? तर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदात 100. या 4% वाढल्यामुळे जेवढं व्याज वाढेल तेवढं काढून घेऊ. 1 2 1 2, 8 त्रिक 24 आणि 24 चौक 96. किती रुपये व्याज वाढणार आहे या 4%मुळं? तर 96 रुपये. मग ह्याच्यामध्ये 96 रुपये प्लस करून टाकायचे. याच्यामध्ये काय करून टाकायचे? 96 रुपये प्लस करायचे. आणि याच्यामध्ये जर 96 रुपये तुम्ही प्लस केले व्यवस्थित तर तुमचं उत्तर येणार आहे 1052. किती येणार आहेत? 1052. पर्याय क्रमांक 1.
चला घ्या पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 17. दर शेकडा काही दराने 3 वर्षात 1000 रुपयाची रास 1250 रुपये होते, तर व्याजाचा दर 2% वाढला तर नवीन रास किती? आपल्याकडे जुनी रास आहे, लिहून ठेवा. जुनी रास किती? तर 1250. नवीन रास तयार होणार आहे 2% वाढल्यामुळं, बरोबर आहे. मग ते नेमकं व्याज किती नवीन ते काढून घेऊ. त्याच्यासाठी तुम्हाला घ्यावं लागेल मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदामध्ये 100. म्हणजे फक्त या 2%मुळे जेवढं व्याज वाढलंय तेवढं व्याज काढून घेऊ एकदा. हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, बरोबर. तर मग घ्या व्याज काढून. आता बघा 3 10 30, 30 दुने 60. किती व्याज वाढणार आहे? तर 60 रुपये. मग ही जी पहिलेची रास आहे यामध्ये फक्त 60 रुपये प्लस करून घ्या. 0 6 3 आणि 1, म्हणजे 1300 किती? तर 10. किती? 1310. हा बघा आपला पर्याय होता. बघा मग तुम्हाला जर आता इथं पण प्रश्न क्रमांक 16 आणि 17 व्यवस्थित समजला असेल तर प्रश्न क्रमांक 18चं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पिन करा. मी तुम्हाला 100% या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. आणि सर्वांनी जर सर्व प्रश्न सोडवले असतील, हा प्रश्न व्यवस्थित सोडवून घ्या. तोपर्यंत आपण जाऊन बघू मी तुमच्यासाठी कोणकोणती प्रश्न सोडवायला सांगितले होते. तेवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला तोंडी सांगून देतोय. बघा जे प्रश्न बाकी राहिले तुमच्यासाठी मी ते प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो. बघा प्रश्न क्रमांक किती सोडला होता मी तुमच्यासाठी? प्रश्न क्रमांक 3 तुमच्यासाठी सोडलेला होता. याचं उत्तर काढून घ्यायचं आहे का? एकदा काढला असेल मला वाटतं. मी काही तुम्हाला उत्तर सांगत नाही, तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळल की किती मुलं आपला प्रश्न किंवा आपला व्हिडिओ सिरियस घेऊन पाहतात. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला अजून काही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. व्हिडिओला एक छानशी कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पण अवश्य शेअर करा. धन्यवाद.